जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर यश गाठणारी आणखी एक रणरागिणी म्हणजे यवतमाळ येथील हॉकी खेळाडू योगिनी भोयर। योगिनीच्या घरची परिस्थिती हलाखीची। घरात आई वडील आणि 4 बहिणी, 2 बहिणी विवाहित आहेत। योगिनीला लहानपणीपासूनच हॉकी खेळाची प्रचंड आवड। तिने वर्ग 5वीत शिकत असताना हॉकी खेळण्याची सुरुवात केली। हळूहळू पावलं टाकत तिने हॉकीचा चेंडू यशाकडे टोलवला आणि वेगवेगळ्या पातळीवर हॉकीमध्ये यश मिळवून पोलीस शिपाई पदावर ती रुजू झाली असून यवतमाळ पोलीस मुख्यालय येथे ती कार्यरत आहे। 2023च्या भरतीमध्ये यवतमाळला महिला पोलीस शिपाई म्हणून लागले। तिथे सध्या ट्रेनिंग कंप्लीट झाले, माझं 1 महिना झाला आणि पोलीस मुख्यालय इथे सध्या आहे। हॉकी खेळायला सुरुवात मी 5वी पासून केले। मी 5वी पासून कंटिन्यू केले, 10वी पर्यंत खेळली, पण तिथे काही टीम मिळत नव्हती कारण सोबतचे कोणी खेळण्यात इंटरेस्टेड नव्हते। त्यामुळे मग मी एकदा सिनियरमध्ये खेळायची किंवा ज्युनियरमध्ये, तिथून प्लॅटफॉर्म पाहिजे तसा मिळाला नाही। सिनियरमध्ये आणि ज्युनियरमध्ये विभागीय किंवा स्टेटपर्यंत जाता आलं, तिथून पुढे नाही जाता झाल्यावर 11वी 12वीला मी बाबाजी दातेला प्रवेश घेतला। तिथून मनीषा मॅडमची साथ मिळाली मला। तिथून नंतर माझं नॅशनल युनिव्हर्सिटी झालंय। 2017 मध्ये मी युनिव्हर्सिटी खेळली गुजरातला। तिथे मध्यंतरी मॅडमनी मला फायनान्शियली आणि मेंटली दोन्ही गोष्टींनी खूप सपोर्ट केला। घरून सगळ्यात महत्त्वाची साथ असते घरच्यांची। आपण बाहेर जाऊन वाटलं ते करू शकतो, पण घरूनच जर आपल्याला सपोर्ट नसला तर आपण बाहेर जाऊन काहीच करू शकत नाही। योगिनीच्या घरची परिस्थिती बेताची। वडिलांचा चहा टपरीचा व्यवसाय कोरोना काळात बंद पडला आणि सध्या MIDC मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून ते कार्यरत आहेत। आईने योगिनीच्या शिक्षण आणि हॉकी खेळासाठी कसेबसे पैसे जमवून केलेली धडपड योगिनी कधीच विसरणार नाही। मम्मीची परिस्थिती नव्हती तरी पण मम्मीने व्याजाने पैसे काढून आणून द्यायचे खेळायला जायला। आज मम्मीमुळे खरंच मम्मीची साथ एवढी होती की आज या शिखरापर्यंत गेलोय की खूप काही अचीव केलंय आणि आणखी इथून पुढे जायचंय। त्यात मम्मी आणि बहिणी पप्पा खूप जास्त सपोर्टिव्ह होते। परिस्थिती नव्हती, भली फायनान्शियली कंडिशन नव्हती, पण मेंटली सपोर्ट खूप जास्त होता। माझं लिस्ट लागली, फायनल लिस्टला मेडिकलला कटले। त्यानंतर मग तिथून एक आणखी जिद्द आली की नाही, आपण जर इथपर्यंत जाऊ शकतो तर आणखी खूप काही करू शकतो। 19ची पण कटली आणि नंतर मग मी जस्ट 21ची भरती जी 23ला झाली, तिथे मग एकच फॉर्म नेसेसरी होतं की एकच फॉर्म भरला गेला पाहिजे। एकच फॉर्म, एकच घटक आणि एकच जिल्हा होता। धाकधूक खूप जास्त होती, पण घरच्यांचा आणि सर लोकांचा खूप विश्वास होता की नाही तू लागते, आम्हाला माहिती आहे। त्यांच्या एक विश्वासामुळे ग्राउंड पण क्लिअर झालं, पेपर पण झाला आणि तिथून मी मे मध्ये जॉईन झाले। एकच सांगणार आहे की परिस्थितीला दोष नका देऊ। परिस्थिती तुमची खूप अडचणी आणतील, पण जर तुमच्या मनात जिद्द असेल की नाही मला करायचं आणि मी करू शकतो, तर तुम्ही खरंच करू शकता। तुम्ही जर खरंच मन लावून केलं एखाद्या गोष्टीला, तुम्ही ठरवलं की नाही मला करायचं आणि मी करू शकते, तुमच्याकडून ती गोष्ट 100% होणार। फक्त स्वतःची जिद्द ठेवायची आणि स्वतःला सांगायचं की नाही माझ्याकडून होणार आहे आणि मी करू शकते, 100% होईल ती गोष्ट। एवढं सांगू शकेल। आणि स्पोर्ट्सवर जास्त भर द्या, कारण स्पोर्ट्समुळे खूप काही अचिव्हमेंट होतो। कारण मी आज स्पोर्ट्सला होते त्याच्यामुळे मला फिजिकलला जास्त काही भर द्यायला गरज नाही पडली। फिजिकलसाठी मी खूप मेहनत पण नाही घेतली। ग्राउंडला फक्त एकच टाइम जायचे, मुलं मुली जातात 2-2 टाइम। खूप अकॅडमी जॉईन करतात, मी कधीच कोणती अकॅडमी नाही केली, काहीच नाही। स्वतःचं फिजिकल केलंय। फक्त स्पोर्ट्सला जर भर दिला, तुम्ही तुमचं फिजिकल ऑलरेडी बनवून जातं ना, मग तुम्हाला वेगळं फिजिकल करायला गरजच पडत नाही। योगिनीच्या यशाविषयी बोलताना आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू दिसतात। परिस्थितीची जाणीव असलेली योगिनी आपल्या यशाचं श्रेय तिचे आई वडील, बहिणी आणि प्रशिक्षक मनीषा आखरे यांना देते। भविष्यात आणखी मेहनत घेऊन मोठं यश गाठण्यासाठी योगिनी प्रयत्नशील आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, यवतमाळ।